पिकाच्या भोवती वेढा घालावा तसा मानाजी आपल्या घराच्या भिंतीच्या कडेकडेने चालला होता. हे जुनं घर बांधून घ्यावं आणि माडी उठवावी असा विचार त्याच्या मनात घोळत होता. येत्या मृगाच्या आत वास्तुशांती उरकून घ्यायचा बेत होता. तशी बाकीची सारी तयारी सुद्धा त्यानं करून ठेवली होती. लाकूड सामान येऊन दारात पडलं होतं. गवंडी ठरलेला होता. फक्त सुतारच अजून जमून आला नव्हता. दोघांनीही ताणून धरलं होतं. पण 4 पैसे कमी करून तोही येण्यासारखा होता. आता लवकरच कामाला सुरुवात करायचा त्याचा विचार होता आणि त्या दृष्टीनं त्याची टेहळणी चालू होती. तो याकडेसनं त्याकडेपर्यंत गेला आणि तिथून पुन्हा माघारी फिरला. जागोजागी घुशीनी पाडलेली डबरी न्याहाळत येऊ लागला आणि एकाएकी बायकोला मोठ्यानं हाक मारून म्हणाला, "अगं भालान, भालान लवकर." चुलीजवळ बसलेली बायको लगालगा बाहेर पळत आली आणि चौकात येऊन म्हणाली, "काय हो, काय म्हणतासा?" मानाजीच्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हता. तोंड उघडत नव्हतं. त्याची बोबडीच वळली होती आणि ओनवा होऊन घुशीनं पाडलेल्या एका डबऱ्याच्या तोंडाकडं बघत उभा होता. मागं वळून न बघता तो कसा तरी बोलला, "अगं हात हलवत काय उभा राहिलीस? आधी भाला घेऊन ये जा, जा पळ." "अहो साप बीप निघाला की काय?" "अगं साप कसला म्हणतीस? चांगला भुजंग हाय भुजंग." "काय हो, कुठं हाय? बिळात हाय व्हय?" तसा तो कावून ओरडला. "त्याची भन अगोदर भाला घेऊन ये म्हणतोय तर." ती लटलट कापत आत गेली. भाला घेऊन पळतच बाहेर आली. लांबनच भाला त्याच्या हातात देत तिनं विचारलं, "व्हय हो, लई मोठा हाय व्हय हो साप?" बिळावरची नजर न काढता तो बोलला, "अगं मोठा कसला? आचाट हाय आचाट साप. बिळात तोंड घालून असा आडवा पसरला होता म्हणतीस. त्याची शेपटी हितनं तुझ्या पायापतोर आली होती." हे वर्णन ऐकून तिच्या अंगावर झरकन काटा उभा राहिला. आपल्या पायाला त्याची शेपटी लागल्यागत ती झटकन 2 पावलं मागे सरकली आणि आपले दोन्ही गाल हातांनी दाबून किळस आल्यागत करून ती म्हणाली, "अगं बाई ग." तोही 2 पावलं मागं सरकून म्हणाला, "आता अगं आई ग करून हितच उभा राहू नकोस." "तर काय करू म्हणता?" "जा अशीच पळत साळकडं आणि पोराला सांग घरात साप निघालाय म्हणून." "व्हय व्हय, तसंच सोसायटीतनं कोण माणसं आहेत का बघू काय?" आता तो पुन्हा कावला, "अगं ह्यात विचारायचं काय? विपरीत जनावर निघालंय. ते काय एकट्या दुट्याला आवरणार हाय? एक तिथं 10 माणसं आण बोलवून." ती पळत बाहेर गेली. रस्त्यानंही दणादणा पळतच निघाली. हा हा म्हणता गावाच्या शाळेवर आली. धाप लागून तिला नीट बोलता येत नव्हतं आणि दम घेऊन बोलायला उसंत नव्हती. ती तशीच आत शिरली आणि 7वीच्या वर्गापुढे येऊन आपल्या पोराला म्हणाली, "अरे लई दांडगा साप हाय. भुजंग आहे भुजंग. चल लवकर घरला." गणा म्हणाला, "मास्तर मी घरला जातो." मास्तर ही जागचे उठत म्हणाले, "बरं बरं, तू चल पुढे, आम्ही येतोच मागून." गणा बाहेर पडला आणि तीरासारखा घराकडे सुटला. त्याची आई मागून धावू लागली आणि सारी शाळा ही कालवा करत बाहेर पडली. 2-3 मास्तर आणि 5-50 पोरं ह्यांची गर्दी रस्त्याला मावेनाशी झाली. दिसेल त्या घरात घुसून पोरांनी काट्या, भाले, खुर्ची अशी हत्यारे गोळा केली. "साप साप" असा धुईला करीत पोरं नाचत सुटली. सोसायटीत बसलेली 4 माणसंही लगेच उठली आणि त्यात सामील झाली. साऱ्या गावात दंगा उसळला. बघता बघता मानाजीचा चौक माणसांनी भरून गेला. चौक भरून माणसं बाहेर रस्त्याला उभी राहिली. कुणाचं बोलणं कुणाला ऐकायलाच येईनासं झालं. कानाला गलका सहन होईनासा झाला. साप मारायला एक दांडगी सभाच गोळा झाली. कोण कोणाचं ऐकेनासं झालं. तसे गुरुजी दोन्ही हात वर करून ओरडले, "अरे शांत रहा, शांत रहा." कसलं शांत रहा आणि कसलं काय? गुरुजींचं ऐकून गप बसायला ती काय शाळा होती? आधीच गर्दी मावत नव्हती आणि पुराच्या पाण्यागत मागणं माणसांचा लोंढा येत होता. मागची माणसं पुढं रेटत होती आणि पुढची मागं रेटत होती.
चेंगरून मरायची पाळी आली होती. ज्याला त्याला स्वतःच्या जीवाची शुद्ध नव्हती आणि कोण शांत राहणार. गुरुजींची मात्रा चालेनाशी झाली. तसा मानाजी पुढं झाला. हातातला भाला गर्दीकडे वळवून उभा राहिला. तशी चिल्लीपिल्ली बाजूला झाली. गर्दी ही 4 हात मागं हटली आणि मानाजी खच्चून ओरडला, "अरे मागं हटा, पुढं येऊन काय जीव द्यायचा हाय? धाकटी पोरं आधी चौकाच्या बाहेर पडा. साप निसाटला आणि पायात आला तर दशा उडल तुमची. व्हा मागं." आता मागं कुठं व्हा? साप तर असला, एकच कालवा माजला, दे माय धरणी ठाय, अशी स्थिती होऊन गेली. मागं वाट सापडेना आणि पुढं रस्ता दिसेना. मानाजी मोठ्यानं सांगू लागला, "अरे साप म्हणजे भुजंग आहे भुजंग. नुसतं बघून झेंडू फुटल. बाळांनू, तुम्ही का मारायला गोळा झाला इथं? व्हा मागं." पोरांनी जीवाची आशा सोडली. त्यांनी पाठ फिरवली आणि रेटारेटीला सुरुवात झाली. एकमेकांना कोपरं हाणत पुढं जाऊ लागली. काही दुसऱ्यांच्या कुशीत तोंड खुपसून गरीब गाईगत गप्प उभा राहिली. सर्वत्र दानादान उडून गेली आणि तटाचा दर्शनी दरवाजा गदागदा हलू लागला. अशी थोराड पोरं मागं फिरली आणि पालीगत भिंती चढून वासरागत टनाटना पलीकडं उड्या टाकू लागली. भिंती म्हणेनात, दरड म्हणेनात. पारंब्याला झोंबकाळल्यागत पोरं भिंतींच्या विटांना धरून लोंबकळू लागली. पडझड झालेल्या भिंतीच्या विटा निसटून खाली येऊ लागल्या. भिंत ढासळू लागली. बघता बघता चौक रिकामा झाला आणि भिंती निम्म्या गारच झाल्या. साप मारायचा सोडून मानाजी पळत दरवाजात आला. डोळे वटारून डापरू लागला, "आर तुमच्या भनला, उभ्या भित्ती कोसळल्या. आर पोरं हायसा काय जनावर? आता त्या बांधायला कोण तुमचा आईबा येणार आहेत होय इथं?" एवढ्या डाव्या अंगाची एक भिंत उगाच्या उगच कलली आणि धाडधाड आवाज करून ढासळली. मुळासकट कोलमडली. झालं, एक अंग उघडं पडलं. तेवढाच पोरांना रस्ता गावला. दार उघडून खुलं करावं तशी माणसं त्या अंगानं आत शिरली. आता बोलायला काही सोयच उरली नव्हती. भिंत आपण होऊन ढासळली होती आणि लोकांना आत यायला वाट मोकळी झाली होती. लोक त्या अंगानं पडलेल्या भिंतीवरून आत येऊ लागले. तसा मानाजी चेहरा टाकून बोलला, "अरे थांबा थांबा, अरे असं काय करायला लागलाय? सांगतोय ते कळत नाही होय तुम्हाला? मर्दानू, साप विपरीत हाय. जरा कालवा थांबवा." मानाजीची बायको ही ओरडत समोर आली आणि हातवारे करून बोलू लागली, "मुडद्यानू, साप मारायला आलाय काय लोकांच्या भित्ती पाडाय आलाय र?" बाहेरची झुंबड तिचं भाषण ऐकायला दरवाजाजवळ जमा झाली आणि काय चमत्कार झाला देवाला ठाऊक. एकदम ओरडा झाला, "दरवाजा, दरवाजा!" दरवाजा म्हटल्याबरोबर दरवाजा ढासळला. उभ्या उभ्या घिरी येऊन पडावं तसं कलंडला. लोकांना आणखी एक दार मोकळं झालं आणि काय झालं म्हणत लोक आत घुसले. पडलेल्या दरवाजावरच उभे राहून बघू लागले. ह्या साऱ्यावर उदक सोडून मानाजी गुमान जाऊन उभा राहिला. त्याच्या बायकोचंही भाषण पडलं आणि लोकांचंच बोलणं सुरू झालं. पुन्हा पूर्वीसारखा कालवा माजला. उड्या टाकून पलीकडे गेलेली पोरं पुन्हा आत आली. नुसती वलावला तोंड वाजू लागली. साप मारायचा बाजूलाच राहिला. हा दंगा उसळला तसा मानाजी डोक्याला हात लावून गप्प बसून राहिला. कुणाला बोलायला नको आणि सांगायला नको असा मनाला ताळा घालून तो निमूट बसला. जे होतंय ते बघत राहिला. मात्र त्याच्या बायकोचा जीव घाबरा होऊन गेला होता. तिलाच एक शिवी हासडून तो म्हणाला, "तू का कलकलाय लागलीस ग? एवढी सगळी माणसं बोलत्यात, ते गप ऐक की कान देऊन. आव पर एक सोडून 2 भित्ती पडल्या नव. मग आता त्याला काय कर म्हणतीस?" "आव काय कर नव, जरा डोळं फिरवून बघा की इकडं." "काय बघू तिकडं? भित्तीकडं बघू?" असं विचारून तो उठून उभा राहिला आणि रागासरशी तोंडाला येईल ते मानाजी बोलला आणि सारा बावचा उडाला. पुन्हा एक वार दंगा उसळला. तोंडावर धडधडीत शिवी जरी देता आली नाही तरी लोकांनी एकमेकांना डोळ्यांना खुणावलं आणि रेटारेटी सुरू झाली. मानाजी एक इबलीस माणूस होता. त्याच्या ढुंगणाखाली गटळं होतं.
त्यानं बऱ्याच लोकांचं वाकडंही केलं होतं. तो शिव्या घालू लागला तेव्हा काही शहाणे लोक खाली माना घालून निघून गेले. पण टगे लोक बघतच राहिले. त्यातल्या एक दोघांना चांगला आनंद झाला. बरा सापडला तावडीत, असं मनाशी म्हणून त्यांनी फूस दिली. डोळ्यांच्या खुणा डोळ्यांना कळल्या आणि रेटारेटीचं सोंग करून अर्धवट ढासळलेल्या भिंती जमीनदोस्त झाल्या. साऱ्या चौकात पांढऱ्या मातीचा धुरळा उडाला. एकमेकांची तोंड दिसेनाशी झाली आणि लोकांना नामी संधी मिळाली. लोकांनी नाचून नाचून पांढऱ्या मातीचं पीठ करून सोडलं. एक सुपारी एवढं ढिकूळ सुद्धा दाखवायला शिल्लक ठेवला नाही. चाळणीनं माती चाळायचं कामच राहिलं नाही. लोकांनी शक्कल केली, काट्यानं काटा काढला. मानाजी एवढा इबलीस माणूस, पण डोळ्यात देखत जे घडतंय ते गप्प बघत उभा राहिला. मग त्या लोकातले 4 लोक पुढं आले. संभावितपणाचा आव आणून देखरेख करू लागले. मोजके 10-12 लोक हत्यारं घेऊन आत राहिले. गर्दी कमी झाली आणि सापाचा शोध सुरू झाला. चौकातली गर्दी नाहीशी झाली तरी बाहेर कालवा होताच. तो बंद झाल्याशिवाय काही उपयोग नव्हता. लोक बिळाभोवती उभे होते, पण साप काही केल्या बाहेर येत नव्हता. अखेर लोकांनीच दटावणी देऊन बाहेरचा आवाज बंद केला. लोक शांत बसून राहिले. मानाजी बाहेर येऊन हात जोडून म्हणाला, मंडळी, आता बसलाय तसंच शांत बसा आणि एक घटकाभर कळ काढा, म्हणजे साप मारायला गावल आणि तुम्हाला बघायला बी मिळेल. मंडळी शांत बसली. कसलाही आवाज न करता गप्प बसून राहिली. घटका 2 घटका गेले. तास झाला तरी सापाचा काही पत्ता लागेनासा झाला. बिळाच्या तोंडाला दुधाची वाटी ठेवून बघितलं. नाना खटपटी केल्या, पण साप काही हाताला लागेना. त्याच बिळात तो दडला असेल याचीही काही खात्री होईना. जागोजागी भिंतीला बिळं होती. गडी कुठं गडप झाला असेल हे काय सांगता येत होतं. सावधपणाने लोकांनी सबंध भिंत तपासली. बिळात काट्या घालून बघितल्या. मग एका बेरकी माणसानं शक्कल काढली आणि तो म्हणाला, मानाजी, गड्यात साप असा गावायचा नाही. तो लई बेरकी दिसतोय. मग काय करावं? थोडा विचार करून तो बोलला, भित्तीला एक सोडून 10 बोकं आहेत, म्हणजे ही त्याची 10 घरच आहेत म्हण की. तवा मी म्हणतो, काय एवी तेवी 2 भित्ती आता पडल्यातच. मानाजी बोलला, आगा पडल्यात नव्ह, लोकांनी पाडल्यात म्हण. अरे तेच, पडल्या काय आणि पाडल्या काय, दोन्ही बी एकच. तवा मग ही भीत तरी आता कशाला ठेवायची? सरळ एका अंगानं ही भीत उतरूया की. मग कुठं दडतोय साप बघतोच. त्याला साथ देत बाकीचे लोक हुरळून म्हणाले, व्हय व्हय, असंच करूया मानाजी. त्या बिगार साप गावायचा नाही. दुसरा एक जण बोलला, तर हो, एवढा गलका ऐकल्यावर निश्चल 12 दोन्ही 24 तास तरी गडी बाहेर पडायचा नाही. मानाजी रागानं म्हणाला, होय का? बाळतीन बायकू गत आतच राहील वय त्यो, येईल की आता बाहेर. बरं, मग बघा वाट. असं म्हणून लोक थोडा वेळ गप्प बसून राहिले. तसा एक जण म्हणाला, चला रे, उठा आता, ह्यो बसू द्या वाट बघत. चांगली बत्ती लावून रास सारी बस बाबा. होय होय, बस बाबा. आओ बसा बसा, असं म्हणत मानाजी सांगू लागला. बरं, मग तुम्ही म्हणताय तसं होऊ द्या. पाडा भीती. लगेच 2-4 पहारी गोळा झाल्या आणि हुंबा म्हणून एका कडेनं सुरुवात झाली. लांब उभा राहून मानाजी सांगू लागला, बाबानो, बेतानं, सावध हां, एकदम पायात येईल बघा. लोक सावधपणे भिंत उकरू लागले. एकदा वर एकदा खाली बघत पहार हाणू लागले. पहार हाणली की उडी मारून 4 हात मागं येऊ लागले. बाकीचे लोक ही हातातली पहार हत्यारं सांभाळीत मागं मोरं होऊ लागले. बिरोबा पुढं गजी नाचावी तसे हातवारे करून लोकांचं नाचकाम सुरू झालं. या कडेसनं त्या कडेपर्यंत अशी सबंध भिंत उकरून झाली, पण साप काही दृष्टीस पडला नाही. मानाजी हबकला. तो म्हणाला, आता साप गेला कुठं म्हणायचा? सगळ्यांनाच हा प्रश्न पडला होता. मानाजी विचार करून म्हणाला, अगा भुसभुशीत जमिनीत तर गेला नसल.
त्या सरशी एक दोघे बोलले, आता त्याचा काय नेम? आता साप सापडत नाही म्हणून लोक एरेला पडले होते. पहारीच्या जोडीला टिकाव आणि खोरी आणली आणि भिंतीचा पाया खणायचं काम सुरू झालं. लोकांचा तुटवडा नव्हता. 10 तिथं 20 माणसं झाली आणि तास 2 तासात पाया खणून झाला. पण साप नाही ते नाही, एक दुतोंड सुद्धा सापडला नाही. लोक कामानं थकून गेले आणि वाट बघून बघून रणजित झाले. अखेर नाद सोडून ते गप्प बसले. तसा मानाजी गमतीनं बोलला, साप जरा जादूगारच दिसतोय. ते कसं? कुठंतरी अंतर्धान झाल्यासारखा दिसतोय. तो अंतर्धान पाहू दे, नाहीतर कुठंतरी जाऊ दे. आपण आपलं पायी पायी घरला जाऊया. दमले भागलेले लोक उठून घरोघरी निघून गेले. सापाचा धूम काही लागला नाही. मानाजी घरात आला आणि त्याला हसू काही आवरता येईनासं झालं. तो हसत हसत पोट धरून खाली बसला. चवड्यावर बसून आणि भुईला डोकं लावून हसू लागला. हसता हसता पालता झाला. तशी त्याची बायको त्याला आवरून म्हणाली, काय हो, काय झालं तुम्हासनी? हसून हसून दमल्यावर तो हळू आवाजात म्हणाला, मी का हसतोय हे आलं का ध्यानात? नाही बा, का हसाल्यासा? तू एक रेम्या डोचक्याचीच आहेस बघ. का हो, काय झालं? अगं कशाचा साप आणि कशाचं काय? काय चिंता करीत बसलीस खुळ्यागत? म्हणजे साप नव्हता व्हय? अगं कशाला येतो इकडं? इथं काय त्याचं गटलं पुरलंय व्हय? आहो मग असं का सांगितल्यासा? भले. अगं त्यामुळं आयत्या भिंती उतरून झाल्या. घराचा पायासुद्धी कायता खणून मिळाला. कशी काय हाय शक्कल? बायको आणि पोरग हे दोघेही त्याच्याकडे बघतच राहिले. चकित होऊन गेले. तसा तो बोलला, नुसत्या भित्ती उतरायच्या आणि पाया खणायचा म्हटलं तरी 1 आठवड्याचं काम झालं. रोजी 4 गडी ह्या हिशेबानं जरी मजुरी धरली तरी काय थोडा फायदा झाला? असं झालं होय. बरी शक्कल सुचली तुम्हाला. माझं हाटे मुद्दाम भित्ती पाडत होतं. बाहेरनं ढकलून दरवाजा किंवा पाडला. अगं त्यासनी शिवी हसडून मीच डिवचलं होतं. कशी खवळली होती. नाचून नाचून भित्तीची माती लोण्यागत करून टाकली. इटा घालताना 2-3दा चाळायचं काम नाही. ती हरकून म्हणाली, आता अशीच काहीतरी शक्कल काढा आणि जशा भित्ती उकरून घेतल्या, पाया खणून घेतला, तसाच खणलेला पाया भरून बी घेवा आणि उतरलेल्या भित्ती बी चढवून घ्या. तो खदाखदा हसून बोलला, अगं त्यात काय अवघड हाय? उद्या गुरुजीसनी बोलवूनच घेतो आणि दम भरतो चांगला. काय म्हणून? तुम्ही पोरं घेऊन माझ्या घरात घुसला आणि सोन्यागत भित्तींची नासाडी केलासा. तवा आता बऱ्या बोलानं पोरं घेऊन श्रमदानाला या. पाया भरा, इटा घाला आणि भित्ती होत्या तशा उभा करा. कसं? धन्यवाद.